माहूर तालुक्यातील निकृष्ट रस्त्याचे सॅम्पल जप्त, SD कन्स्ट्रक्शनवर कारवाई। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या तक्रारीनंतर खळबळ। SD कन्स्ट्रक्शनच्या निकृष्ट कामावर बांधकाम विभागाचा छापा। माहूर तालुक्यातील लांजी बायपास ते टाकळी रस्त्यावर झालेले निकृष्ट काम आता चर्चेचा विषय बनला आहे। जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष कारवाई केली। SD कन्स्ट्रक्शन या कंपनीने आमदार निधीतून रस्ता आणि पूल बांधकामाचं काम हाती घेतलं होतं। मात्र या रस्त्यावरील गिट्टी माती मिश्रित मुरुम वापरल्याचा आरोप आहे। यावरून समाधान जाधव यांनी तक्रार केली आणि तात्काळ सॅम्पल जप्त करण्यास सांगितलं। या कंपनीवर यापूर्वीही निकृष्ट कामाच्या अनेक तक्रारी आहेत। वेळेत काम पूर्ण न झाल्यानं नागरिकांना अपघात व हाल सोसावे लागले, तरीसुद्धा हीच कंपनी नियम मोडत काम करत आहे। स्टोन क्रेशर सील असतानाही त्याच ठिकाणाहून मुरुम वाहतूक सुरू असल्याने शंका अधिक वाढली आहे। मालवाडा शिवारातून मोठ्या प्रमाणात मुरुम आणि दगड उत्खनन केल्याच्याही तक्रारी महसूल विभागाकडे आल्या आहेत। सदरील गैरप्रकार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी उपविभागीय अभियंता DK भिसे यांच्याशी संपर्क साधून त्वरित सॅम्पलची तपासणी करण्याची मागणी केली। नागरिकांच्या मते या रस्त्याचं डांबरीकरण झाल्यावर काही महिन्यातच रस्ता कोसळेल अशी भीती व्यक्त केली जात होती। या घटनेवर स्थानिक नागरिक काय म्हणाले ते पाहूयात। मिसळायला लागले। आता मी स्वतः पेशंट होतो एक दिवस गाडीमध्ये, मला इथून गाडी नेणं एवढी अवघड झाली। माझ्यासोबत 3-4 लोक होते, ठेकेदार सुद्धा इथं बसून होता। खड्डे सगळे पडले। मी म्हणलं या खड्ड्यामध्ये तरी कमीत कमी टाका ना, आम्हाला कमीत कमी एक साईड तरी रस्ता चांगला करून द्या, पण त्यांना आमचं ऐकलं नाही। सगळं काम बोगस व्हायलेलं आहे। माहूर तालुक्यातील या रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे पुन्हा एकदा बांधकाम विभागाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। सॅम्पल तपासणीनंतर काय निष्क्रिय निघतो आणि कंपनीवर काय कारवाई होते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आधुनिक केसरीसाठी लक्ष्मीकांत मुंडे, माहूर।